नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषणाची तुम्ही तयारी करताय, तर आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक दर्जेदार भाषण जे तुम्ही लिहून घेऊ शकता आणि इतरांपेक्षा तुमचं भाषण हे नक्कीच वेगळं असणार आहे. जिथे मातीचा कण सुद्धा सोन्याहून भारी, जिथे मातीचा कण सुद्धा सोन्याहून भारी, तीच माझी भारतभूमी, तीच माझी भारतभूमी. नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक, मान्यवर, शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. आज प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा दिवस म्हणजेच स्वातंत्र्य दिवस. आज आपण सर्वजण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा दिवस म्हणजे केवळ तिरंगा फडकायचा, गीत म्हणायचे एवढेच नव्हे, तर त्याग, बलिदान आणि संघर्ष आठवण्याचा हा पवित्र दिवस आहे. आपल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी गुलामगिरीच्या जंजिरापासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही. दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजाद ही रहेंगे, चंद्रशेखर आझाद यांचे हे शब्द स्वातंत्र्यवीराच्या बलिदानाची साक्ष देते. महात्मा गांधीजींचा सत्य अहिंसेचा मार्ग, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं धाडस, नेहरू, पटेल यांचं दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यामुळेच आपला देश स्वातंत्र्याच्या शिखरावर पोहोचला. मित्रांनो, 1947 साली मिळालेलं हे स्वातंत्र्य एक वाटचाल होती नव्या भारताच्या निर्मितीकडे. आजही आपण त्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत, पण अजूनही बरेच काही करायचं आहे. शुभांशु शुक्ला सरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श आणि मैलाचा दगड ठरतात. त्यांची समाजसेवा, शिक्षणातले योगदान आणि नेतृत्व गुण हे आजच्या भारताला नवा मार्ग दाखवतात. त्यांच्यासारखा व्यक्तीच्या कार्यातून आपण शिकायला हवं, स्वतःच्या प्रगतीसोबत देशाचीही प्रगती करावं. शिक्षण, विज्ञान, महिला सशक्तीकरण आणि नवोन्मेष हेच आजच्या भारताचे नवीन अस्त्र आहेत. कुठं का असेना, स्वप्न ते देशासाठी असावं. स्वातंत्र्य हे विनामूल्य मिळत नसतं, तर प्रत्येक रक्ताच्या थेंबातून फुटत असतं. आजच्या भारताला बेरोजगारी, भ्रष्टाचार, पर्यावरण संकट, शिक्षणातील विषमता अशा अनेक आव्हानांना सामना करावा लागतोय. पण या संकटांना चातुर्याने आणि एकतेने पार करायचं आहे. आजच्या दिवशी आपण हे ठरवूया की आम्ही जबाबदार नागरिक म्हणून आमचं कर्तव्य पार पाडूया. देशासाठी सद्भाव, शिस्त, समर्पण हीच देशभक्ती मानूया. चला तर मग आपल्या देशाला जगात सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी एकजूट होऊया, प्रामाणिक राहूया आणि कष्ट करूया. वाऱ्याशी खेळणारे, अंधारात जळणारे ते दीप आपणच आहोत, भारत घडवणारे. वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद. मित्रांनो, हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.